गया है, तो अब प्रधानमंत्री से यहाँ तर पुतीन यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आलेला आहे, त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलेलं आहे आणि आता ते राजघाटाकडे रवाना होतील। पुन्हा एकदा आपण जाणार आहोत डॉक्टर रश्मी कोपरकर यांच्याकडे। आपण आता बघितलेलं आहे मॅडम की कशा प्रकारे गार्ड ऑफ ऑनर पुतीन यांना देण्यात आलेला आहे, मात्र थोड्याच वेळात द्विपक्षीय चर्चा होणार आहे, ती शिखर वार्ता होणार आहे, ज्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। कुठले महत्त्वाचे करार होऊ शकतात आजच्या या परिषदेमध्ये? ऍक्च्युअली काय करार होतील हे आपल्याला 2 वाजल्यानंतरच कळेल, पण जे बोललं जातंय किंवा जे दोन्ही देशांचे ऑफिशियल्स सांगतायत आपल्याला, जी पूर्वतयारी चालू आहे त्यानुसार 3-4 असे आयाम आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला ब्रेक थ्रूची अपेक्षा आहे। तर त्याच्यामध्ये एक तर आपला जो तेल आयात करतो आपण रशियाकडून, गेल्या 3 वर्षांमध्ये आपली तेल आयात अनेक पटींनी वाढलेली होती, पण त्याच्यामध्ये एक थोडासा कमी आलेली गेल्या 9 महिन्यांमध्ये दिसतेय आणि त्याकडे आता दोन्ही देशांचं लक्ष आहे की तेल आयात पुन्हा वाढली जावी आणि जे सँक्शन्स किंवा टेरिफ रिलेटेड विषय आहेत त्यांच्या पलीकडे जाऊन लॉजिस्टिक्सचा विचार करून कुठेतरी याच्यावर तोडगा काढला जावा, हा एक मुद्दा आहे। व्यापाराला चालना मिळाली, व्यापारात वाढ व्हावी, हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण सध्याचा आपला जो द्विराष्ट्रीय व्यापार आहे तो कुठेतरी एक $68 बिलियन आसपास आहे आणि जो 2030 पर्यंत 100 बिलियन पर्यंत नेण्याचा आपला दोन्ही देशांचा मानस आहे आणि त्या दृष्टीने जे बॉटलनेक्स आहेत ते बाजूला करून मग त्याच्यामध्ये कुठेतरी लघु उद्योगांमध्ये सुद्धा दोन्ही देशांच्या देवाणघेवाण सुरू व्हावी, हा एक विषय आहे। त्याच्यानंतर कनेक्टिव्हिटी हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, संपर्कता 2 देशांमधली, कारण आपण फिजिकली जर बघितलं तर एकमेकांपासून खूप लांब आहोत आणि आपल्यामध्ये कुठल्याही दिशेने जरी आपण एकमेकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला तरी खूप अडथळे आहेत। तर त्याच्यामध्ये इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ कॉरिडॉर एक आहे, तसंच चेन्नई व्लादिवोस्तोक कॉरिडॉर आहे आणि नॉर्दर्न सी रूट आहे, त्याच्यामध्ये कुठेतरी एक प्रकारची सिनर्जी आणि हे सगळे कनेक्टिव्हिटी प्रोजेक्ट्स ऑलरेडी ऑपरेशनल आहेत, पण त्याच्यात कुठेतरी एक वाढ व्हावी किंवा त्याच्यात एक सुसूत्रता यावी याच्याकडे लक्ष असेल। सगळ्यात महत्त्वाचा आपला जो रशिया सोबतचा जो संबंध आहे त्याच्यातला महत्त्वाचा मुद्दा हा संरक्षण आणि लष्करी मदत आपल्याला जी रशियाकडनं मिळते, मग त्याच्यामध्ये आपण आता केवळ विक्रेते आणि खरेदी करणारे अशा प्रकारचे ते संबंध न राहता कुठेतरी जॉईंट रिसर्च सुरू झालेला आहे, जॉईंट प्रोडक्शन आपण करायला लागलेले आहोत। भारताचा जो मेक इन इंडिया कार्यक्रम आहे, आत्मनिर्भर भारत जो पंतप्रधानांचं अभियान आहे, त्याच्यामध्ये रशियाने आपल्याला पूर्णपणे एक पाठिंबा देऊन लष्करी क्षेत्रामध्ये मेक इन इंडियासाठी पुढे येणारा रशिया हा पहिला देश होता आणि त्या दृष्टीने जे आपल्याकडे जे प्रोडक्शन होतंय त्याच्याविषयी नक्कीच चर्चा होऊ शकते। तसंच S-400 जी एअर डिफेन्स सिस्टीम आहे, ज्याचा आपल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये आपल्याला खूप उपयोग झाला आणि आपल्या संरक्षण प्रणाली त्याच्यामुळे मजबूत झाली, तर त्याच्या काही अजून नवीन आपल्याला प्रोक्युअरमेंट करायच्या आहेत, हा विषय असू शकतो आणि असे इतर अनेक विषय सगळे मिळून एक साधारण 25 ते 30 पर्यंत सुद्धा अग्रीमेंट साईन होऊ शकतात, अशा प्रकारची एक शक्यता वर्तवली जाते। अगदी जसं तुम्ही म्हणताय वेगवेगळ्या विभागातले वेगवेगळ्या क्षेत्रांमधले महत्त्वाचे करार आज होऊ शकतात आणि त्याकडे सगळ्या जगाचं लक्ष आहे। मात्र काल मोदी आणि पुतीन यांची भेट झाली, दोघांमध्ये दीर्घ अशी चर्चा झालेली आहे, जवळपास 2.5 तास या दोन नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती कळते आणि या चर्चेत